हॅलो, नमस्ते. कसे आहात? छान ना? मी पण मस्त आहे. आज आपण आपल्या सर्व जुन्या वाईट आठवणीतनं कशी मुक्ती मिळवायची ह्याच्याबद्दल बोलूया. काय होते माहिती का, आपल्या आयुष्यात खूप काही घडून गेलेलं असते. कोणतरी आपली जवळची व्यक्ती आपल्याला सोडून गेलेली असते. काही वाईट घडलेलं असते. कोणी आपल्याला वाईट बोललेला असते आणि आपण ह्या गोष्टी मनात घेऊन का नाही राहत असतो. त्यामुळे आपण निवांत बसलं की आपल्याला त्या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर येतात. मग आपण ह्यातनं मुक्ती कशी मिळवायची का, म्हणजे नको तर आपण हे वजन डोक्यात घेऊन बसलं की आपण आजारी पडू, आपण हेल्दी राहणार नाही. एवढ्याच काय, आपली प्रगती पण होणार नाही. आपल्याला माहीत आहे, आपण विमानात प्रवास करताना अगदी मोजकंच आपण वजन घेऊ शकतो का, तर उड्यात असते. हा नियम रेल्वेला बसला लागू नाहीये. इन द सेम वे आपण सुद्धा नको तर मनात ठेवून जगत गेलो का नाही, आपण आनंदी तर राहणार नाही, आपली प्रगती पण होणार नाही. मग आपण ह्या आठवणी घालवायच्या कशा, ह्याचं मी अगदी सुंदर एक तंत्र तुम्हाला शिकवणार आहे. अगदी सोपं. आधी आपण हे कसं घडते आणि ह्याच्यामुळे काय होते, आपल्याला शांती हवी असते, या आठवणीतनं मुक्ती हवी असते असं वाटत असते. आधी तुम्हाला मी एक अगदी छोटीशी घटना सांगते. आपण सर्वांनी अकबर बिरबल गोष्टी वाचलेल्या आहेत. अकबरला मुलगा होता सलीम, आणि आपले सर्वांना माहीत आहे सलीम आणि अनारकलीचं अतिशय प्रेम होतं एकमेकांवर. आणि सलीमला अनारकली बरोबर लग्न करायचं होतं. पण अनारकली कोण होती? ती नृत्यांगना होती, नाच करणारी होती. त्यामुळे अकबरला हे काही मान्य नव्हतं. म्हणून काय करतात ते, अनारकलीला जिवंत समाधी देतात. जिवंतपणे तिला समाधी दिली जाते. तिचे जाण्याचे दुःखानं सलीम काय होतो, दिवसभर दारू प्यायला लागतो, डिप्रेशनमध्ये जातो. तो म्हणतो काही होऊ देत, मी काही अनारकलीला विसरू शकत नाही. त्यामुळे दिवसभर तो दारूचे नशेत असायचा आणि त्याचे खोलीतनं बाहेर सुद्धा पडत नव्हता. अकबरला आपल्या मुलाची ही स्थिती बघून खूप वाईट वाटलं. खूप औषधं पाणी केलं आणि काही उपयोग झाला नाही. मग तो बिरबलला सांगतो, असं असं झाले बिरबल, बघ तूच काहीतरी हेत ना वाट दाखव, मला मदत कर. बिरबल म्हणतो ठीक आहे. दुसऱ्या दिवशी बिरबल सलीमचे रूममध्ये जातो आणि तिथल्या एका खांबाला घट्ट मिठी मारून बसतो आणि खांबाला म्हणतो, सोड मला, सोड मला, सोड मला. खूप वेळ असं करत बसलेला सलीम बघतो. तसं सलीम म्हणतो, तू काय वेड्याखुळा आहेस का? खांबाला तू धरले, खांबानं तुला धरलेलं नाही आणि तू खांबाला म्हणतो सोड मला, सोड मला म्हणून. तसं बिरबल त्याला म्हणतो, हे मी तुला दाखवण्यासाठी करतोय. ह्या आठवणी, ह्या पास्ट मेमरीज आहेत, तर सगळं घडून गेले. आज काही अनारकली नाही आहे. नुसत्या त्या आठवणींना तू धरून बसलास की तुला शक्य आहे का जगायला? तू ह्यातनं बाहेर पडायला नको का, म्हणून त्याला सगळं समजावून सांगतो. आणि सलीमला तर पडते आणि त्याच्यामुळे त्यातनं तो बाहेर पडतो.
ही झाली त्या काळची गोष्ट. आता आत्ताच आपलं सांगते, आपल्या आठवणींना आपण कशी मुक्ती द्यायची. आता कुठलीही एखादी आठवण आपल्याला अगदी मनात घर करून बसते, राईट? कुठलीही असेल, आपल्या जवळचे व्यक्तींचं मृत्यू झालेलं असते, ती असेल, अशा वेळी आपण काय करावं ते. आता सपोज माझं एक्झाम्पल देते. मला का नाही, मी तुम्हाला पूर्वी पण बोललेली आहे सांगताना, माझे मिस्टरांचं कसं अचानक हार्ट फेलनं मृत्यू झाला. आदल्या दिवशी छानपैकी बोललो होतो, झोपलो, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठताना ते नव्हते. त्यामुळे पहिल्यांदा तर मला तर काही डोक्यात जाणं शक्य नव्हतं. त्या सगळ्या आठवणी मी सकाळी उठते नेहमीप्रमाणे 5 वाजता, बघता ते गादीवर नाहीत, कुठे बघते ते हे पॅसेजमध्ये, टॉयलेट आणि संडासमध्ये पॅसेज आहे, तिथे झोपलेले. हे सगळ्या मला आठवणी यायच्या. मग हे तर मी कशी मुक्ती हे करायची का? म्हणजे ह्या काही चांगल्या आठवणी नाही आहेत, कोणाच्याही जाण्याच्या आठवणी चांगल्या नाहीत. ह्या आठवणी आपण मग रिप्लेस करायला पाहिजे चांगल्या आठवणीतनं. मग असं ठरवलं, नाही, ह्या आठवणी नाही मनात ठेवायच्या सारखं. कोणाच्याही मृत्यूची ही आठवण चांगली नाही आहे, ती आपल्याला आनंद देत नाही, सुख देत नाही. त्यामुळे त्या व्यक्तीला पण ह्यातनं आनंद मिळणार नाही आहे. मग आपण काय करायचं अशा वेळी 2 मिनटं स्तब्ध बसा. स्तब्ध म्हणजे एका ठिकाणी पिन ड्रॉप सायलेन्स पाहिजे. रिलॅक्स करा, ब्रीदिंग करा, लॉंग ब्रीथ, अगदी रिलॅक्स करा. तुमचे डोळे मिटून घ्या आणि मनाला सांगा, पास्ट हे फक्त आठवणीत आहे आणि हे मी मला हवं तसं बदल करणार आहे. आणि हे मी कसा बदल करणार आहे? मी बाकीच्या चांगल्या आठवणी मनासमोर आणणार. ओके, मी घरात काहीतरी करत असताना, आता सपोज एक्झाम्पल, मी चकली करायची, तेव्हा तळायला मी चकली तळायची, हे खाली बसून सगळ्या चकल्या मला घालून द्यायचे. असल्या आम्ही एकत्र मिळून केलेल्या किंवा एकत्र कुठे बाहेर फिरायला गेलेलो, ह्या सगळ्या आठवणी, चांगल्या आठवणी डोळ्यासमोर आणायच्या. हे जवळजवळ 21 दिवस तरी करायला पाहिजे. कुठल्याही तुम्ही नको त्या तुम्हाला क्लेशदायक, तुम्हाला त्रास देणाऱ्या आठवणी काढून टाकायच्या आणि त्याचे जागी स्वीट मेमरीज, चांगल्या मेमरीज आणायच्या. आणि मनाला पण सांगायचं, हे सगळं पास्ट आहे, हे पास्ट जिवंत नाही आहे, इट इज ओनली इन मेमरीज. मेमरीमध्ये फक्त आता आठवण एवढीच असणार आहे, ती व्यक्ती काही नसणार आहे. हे मला एक्सेप्ट करायला पाहिजे. म्हणून ह्याच्यासाठी आपण दुःख करत बसायचं नाही. आणि दुःख करत बसलो तरी त्या व्यक्तीला तरी बरं वाटेल का आपण दुःखी असलेला? नाही. त्यामुळे आपण चांगल्या आठवणी ठेवायच्या. ओके, माझे वाढदिवसाला, आमचे लग्नाचे वाढदिवसाला हे साडी आणून दिली बाबा, काही नवीन भेट दिली, आपण कुठे गेलो फिरायला, या चांगल्या आठवणी तेव्हा ठेवा. आणि ह्यालाही सांगा, ह्या फक्त आठवणी आहेत, हे पास्ट आहे. एवढे आपण प्रयत्न केला, जवळजवळ 21 दिवस, आपलं मन सगळं बदल होते आणि नको त्या आठवणीतनं आपल्याला मुक्ती मिळते. आपल्याला मुक्ती कशातनं पाहिजे? दुःखातनं मुक्ती पाहिजे, नको त्या आठवणीतनं मुक्ती पाहिजे. आता कोणी तुमच्याशी भांडलेला असेल, ते भांडणं तुम्हाला डोळ्यासमोर दिसत असेल, तर असंच करा, शांत बसा, ब्रीदिंग करा, डोळे. त्या व्यक्तीनं तुमच्यासाठी चांगलं काही केलेल्या आठवणी असतील का नाही,
त्या डोळेपुढे आणा, त्याचं रिव्हिजन करा परत परत त्या चांगल्या गोष्टी आठवणी आणा डोळेसमोर. आणि असं केलात की त्या व्यक्तीबद्दलच्या नको त्या आठवणी निघून जातील आणि चांगल्या, गोड, हव्या असणाऱ्या आठवणी आपल्याला मिळतील. अगदी सोपं तर आहे. नको त्या दुःखातनं आपल्याला मुक्ती मिळू शकते. प्रयत्न करून तरी बघा. अच्छा, हॅव ए गुड डे.